कुठे कोणी नाही ना, प्रोटेक्शन नाही ना आम्हाला. मला या देशाचं नागरिकत्वच नकोय. 5 वर्ष बघतोय मी ते हरामखोरांची दगाबाजी करतात. काय पण लासलगावमध्ये कांदा एक्सप्रेस रोखलीये. दिल्लीकडे जाणाऱ्या रॅकमध्ये खराब व सडलेला कांदा भरल्याचा आरोप. माझ्या छातीवरून गाडी जाऊ द्या, पण शेतकऱ्याच्या घामाचा घात होऊ देणार नाही. प्रहारचे गणेश निंबाळकर आक्रमक. लासलगाव येथे दिनांक 26 ऑगस्ट रोजी काळ्या आईच्या कुशीत घाम घालून संपूर्ण देशाचे पोट भरणाऱ्या बळीराजाच्या कांद्याला न्याय मिळावा या मागणीसाठी लासलगावमध्ये बुधवारी वातावरण चांगलेच तापलंय. नाफेडच्या माध्यमातून खरेदी करण्यात आलेला कांदा दिल्लीकडे पाठवण्यासाठी रेल्वे रॅकमध्ये भरला जात असताना त्यामध्ये खराब, सडलेला अथवा निकृष्ट कांदा भरल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय. या आरोपाच्या निषेधार्थ प्रहार संघटनेचे गणेश निंबाळकर यांनी दिल्लीकडे जाणारी कांद्याची रेल्वे रॅक रोखली आणि संपूर्ण व्यवहाराची पारदर्शक चौकशी करण्याची मागणी केली आहे. या घटनेमुळे लासलगाव बाजार समिती परिसरापासून रेल्वे स्थानकापर्यंत मोठी खळबळ माजली आहे. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी रेल्वे स्थानक परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आल्याचं सांगण्यात आलंय. माझ्या छातीवरून गाडी जाऊ द्या, पण शेतकऱ्याच्या घामाचा घात होऊ देणार नाही. गणेश निंबाळकर यांच्या आंदोलनातील भूमिकेने उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलंय. शेतकऱ्यांच्या कांद्याच्या प्रश्नासाठी आक्रमक भूमिका घेताना त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. हा केवळ एका रॅकचा प्रश्न नसून कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या कष्टाच्या आणि त्याच्या मालाच्या गुणवत्तेच्या विश्वासाचा प्रश्न असल्याची भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे. बळीराजाचा कांदा आणि व्यवस्थेवर निर्माण झालेला प्रश्न. नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी वर्षभर कांद्याच्या पिकासाठी मेहनत घेतो. पाऊस, अतिवृष्टी, दुष्काळ, रोगराई, वाढता उत्पादन खर्च, मजुरी, वाहतूक आणि बाजारभावातील चढउतार या सर्व संकटांचा सामना करून तो कांदा बाजारात आणतो. मात्र कांद्याला अपेक्षित दर मिळत नसताना बाजारपेठेतील व्यवहार आणि सरकारी खरेदी व्यवस्थेबाबत संशय निर्माण झाला तर शेतकऱ्यांचा संताप होणे स्वाभाविक आहे. दिल्लीच्या दिशेने जाणारी कांद्याची रेल्वे रॅक लासलगावमध्येही रोखण्यात आल्याने परिसरात मोठी गर्दी झाली. कांद्याच्या रॅकमधील मालाची गुणवत्ता तपासावी आणि संबंधित कागदपत्र तपासावीत अशी मागणी करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर वारंवार निवेदने देऊन अधिकाऱ्यांच्या कार्यालयांचे उंबरठे झिजवूनही अपेक्षित न्याय मिळत नसेल तर एका अन्नदात्याच्या मनात किती असहाय्यता निर्माण झाली असेल याचा विचार करण्याची गरज आहे. नाफेडच्या कांदा खरेदी प्रक्रियेत पारदर्शक असावी, शेतकऱ्यांच्या मालाची योग्य गुणवत्ता तपासणी व्हावी आणि सरकारी यंत्रणांच्या माध्यमातून होणाऱ्या प्रत्येक व्यवहाराची स्पष्ट नोंद उपलब्ध असावी अशी अपेक्षा सामाजिक कार्यकर्ते भागवत झालटे यांनी दिली आहे. गणेश निंबाळकर याच्या कंठातून निघणारा आक्रोश हा केवळ एका व्यक्तीचा आवाज नसून कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधणारा आवाज असल्याची भावना व्यक्त केली आहे. पुलिस को बुला के क्या फांसी पे लगाओगे क्या? अरे 8 महीने से क्या जो वहां पर किसानों ने स्टॉक करके रखे, एक भी नहीं सड़ी और आपकी 8 दिन में पूरी की पूरी सड़ गई. और उस सड़ी हुई जांच के लिए ट्रेन क्या दिल्ली में कोई यहाँ अपोजिशन नहीं है क्या? क्या किसानों के दर पे आके आपको राजनीति नहीं करने की है क्या? ये राजनीति चल रही है देश में. क्या दिल्ली में दाम बढ़े ना, इसलिए आप दिल्ली वालों सड़ा हुआ प्याज खाओगे क्या? अरे कैसा देश है ये? यहाँ मिट्टी में किसान अपना यहाँ पर अनाज बोता है और आप लोग सड़े हुए खाओगे क्या? ये पूरी की पूरी जो ट्रेन है 1 mm से लेकर 10 mm तक का प्याज है इसमें, और इस 10 mm के लिए यहाँ पर बैग दिखाया जा रहा है और किसानों के लिए कुछ नहीं है. किसानों का प्याज वैसे के वैसा है. ये सड़ा हुआ प्याज जो एमपी के किसानों का यहाँ पर निगलेक्ट किया हुआ प्याज है, रॉ प्याज है, उसके लिए ट्रेन है. ये महाराष्ट्र का प्याज नहीं है और ये नासिक का तो नहीं है. नासिक का प्याज 8-8 महीने सड़ता नहीं है. या ठिकाणी तहसीलदार चांदवड, तहसीलदार देवळा यांचा पंचनामा आहे. त्यात स्पष्ट म्हटलेलं आहे बाहेरच्या राज्यातला ट्रक्स नाफेड आणि एनसीसीएफच्या सेंटर्सवर खाली होत आहे. त्याच सेंटर्समध्ये असलेला कांदा सडतोय. कृषी अधिकाऱ्याचा त्या ठिकाणचा पंचनामा आहे. तो काय म्हणतोय, पुढच्या 8 दिवसात हा कांदा टिकणं शक्य नाही. 5, 10, 15 mm चा तो कांदा आहे, त्याला कुठलाही रंग नाहीये, त्याला आकार नाहीये, त्याला कुठलाही पडदा नाहीये. असा कांदा पुढच्या 8 दिवसात सडणार आहे. त्याला होऊन झाले आता 20 ते 25 दिवस. 20-25 दिवसानंतर त्या कृषी मराठी न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी विजय बडोदे, नांदगाव.